तर चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित असणार आहे। त्यामुळे मोठं शक्तिप्रदर्शन करत मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सकाळी 11 वाजता मुनगंटीवार यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर छोटेखानी सभेचं देखील यावेळी आयोजन करण्यात आलं आहे। तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते 6 वेळा निवडून आलेले आहेत। आतापर्यंत पर्यटन सांस्कृतिक खात्याचे मंत्री देखील त्यांनी पद हे सांभाळलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की आता सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या उमेदवारी अर्ज दाखल करताना देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित असणार आहेत। तर आज 3 उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर गडचिरोली चिमूरमधून भाजपचे अशोक नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर तिकडे नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे हे नागपुरातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे आज 3 मोठे उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत। गजानन, विदर्भामध्ये आज 3 मोठे नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामध्ये भाजपचे 2 तर काँग्रेसचा 1 उमेदवार। नक्कीच पहिल्या टप्प्यात जे आहे ते 5 मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान आहे। 2च दिवस राहिलेले आहे। त्यामुळे आज 3 उमेदवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपूर लोकसभेतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यानिमित्तानं सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचं चंद्रपुरात शक्तिप्रदर्शन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। विकासाच्या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार ही निवडणूक लढतात। सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्या मतदारसंघातले सगळे भाजपचे आमदार जे आहे ते उपस्थित असणार आहे। प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहे। त्यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात अशोक नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असणार आहे। नागपुरात काँग्रेसचे उमेदवार जे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत, विकास ठाकरे, ते सुद्धा थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्यासाठी घरून निघतायत। काँग्रेसचंही नागपुरात शक्तिप्रदर्शन असणार आहे। एकूणच 3 महत्त्वाचे उमेदवार आज पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते चंद्रपूरकडे, कारण की चंद्रपूरकडे हे सुधीर मुनगंटीवार मैदानात असल्यामुळे हाय प्रोफाईल लढत म्हणून एक बघितलं जातं त्याकडे। आणि त्यामुळे चंद्रपूरच्या उमेदवारी मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांना त्याकडे जास्त लक्ष आहे। देवेंद्र फडणवीस ठाण मांडून आहे, कारण की आज 2 ठिकाणी ते जाणार आहेत। उद्या भंडारा गोंदिया इथे ते जाणार आहेत। उद्या नितीन गडकरी यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज भरला जाणार, त्यावेळेसही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे असणार आहे। त्यामुळे एकूणच भाजपचे जे काही उमेदवार पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज आज आणि उद्या भरणार आहे त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।